नेताजी पालकर जे आहेत त्यांना पुढे आधीच पाठवलेलं होतं. या ठिकाणी एक छावणी टाकून ते थांबलेले होते, त्यांची वाट बघत होते. बाकी लोहगड, विसापूर किंवा तुंग, तिकोनाचे किल्ले, कारतलक खानाची पुण्यात तयारी चालू होती. पावसाळा होता. आंबा नदीमध्ये अनेक महापूर होऊन गेले आहेत, म्हणजे जांभूळपाडा वाहून गेलेला आहे, इतकं या नदीला पाणी असतं. त्यांच्याकडे मोठा शस्त्रसाठा होता, मौल्यवान वस्तू होत्या, सोनं चांदीची भांडी होती. या लढाईत वापरलेला गनिमी कावा हा इतर लढायांपेक्षा कसा वेगळा होता? विशेषतः 20,000 मुघल सैन्य एका अरुंद खिंडीमध्ये अडकवण्याचे नियोजन कसे केले होते? हा जो मागचा डोंगर दिसतोय कारमाळचा, हा डोंगर आणि खंडाळ्यापासून आलेली सरळ रांग आहे आणि इथं असं या ठिकाणी विजयस्तंभावर आज्ञापत्र, लढाईचा इतिहास आणि शिवरायांची प्रतिमा कोरण्यात आली आहे. तर ही माहिती संकलित करताना तुम्ही कोणत्या ऐतिहासिक संदर्भाचा आधार घेतला? इतक्या वर्षामध्ये 1661 नंतर आता इतक्या वर्षानंतरही काहीतरी तिथं खानाखुना असतील, काहीतरी कुणी बोर्ड लावला असेल, सरकारने दखल घेतली असेल, इतिहास संशोधकांनी केलं असेल असं वाटत होतं की कुणीतरी बोर्ड लावला असेल की आपण समजायचं तिथं कुंभारखिंड आहे म्हणून. पण असं काहीच नव्हतं. कवींद्र परमानंद जे आहेत ते शिवाजी महाराजांच्या बरोबर या लढाईत होते. तर त्यांनी या लढाईचं आणि ह्याच लढाईबद्दल डिटेलमध्ये वर्णन करून ठेवलेलं आहे की शिवाजी महाराज कसे दिसत होते, शिवाजी महाराजांचा घोडा कसा दिसत होता, शिवाजी महाराजांनी काय घातलं होतं, त्यांनी धनुष्यबाण घेतला होता, त्यांच्या हातात भाला होता किंवा पाठीवर ढाल होती. कारतलब खानाच्या फौजेने मराठ्यांचा प्रतिकार कसा केला? पाहिजे तसा रिस्पॉन्स मिळत नव्हता. म्हणजे की पब्लिकला पटत नव्हतं किंवा लोकांना, सामान्य लोकांना पटत नव्हतं की कुठं इतिहासात त्याची उल्लेख नाहीये. लोकांना पावनखिंड माहिती होती पण